Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th फिजिक्सचा पहिला चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे युनिट्स अँड मेजरमेंट. दोन लेक्चर आपण या चॅप्टरचे बघितलेत. मागील लेक्चर मध्ये आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या. मागील लेक्चर मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं फंडामेंटल क्वांटिटी काय असतं, त्याचे एक्झाम्पल बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं डिराइव्ड क्वांटिटी काय असतात, त्याचे एक्झाम्पल बघितले. फंडामेंटल युनिट काय असतात, त्याचे युनिटचे एक्झाम्पल बघितले. आणि डिराइव्ड युनिट काय असतात, त्या डिराइव्ड युनिटचे आपण एक्झाम्पल मागील लेक्चर मध्ये बघितलेले आहेत. बरोबर आहे तायडे? बरोबर आहे का नाही? बघितले का नाही? येस ऑर नो? ओके, चला ठीक आहे. तर या लेक्चर मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचंय, या लेक्चर मध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट डिस्कस करायचा आहे सप्लिमेंटरी युनिट्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा सप्लिमेंटरी युनिट काय असतात हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा, दिस इज द सप्लिमेंटरी युनिट्स. काय असतं बघा सप्लिमेंटरी युनिट, आपण आता डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, मागील लेक्चर मध्ये आपण बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा बघितलं फंडामेंटल युनिट काय आहे, त्याच्यानंतर बघितलं डिराइव्ड युनिट काय आहे. तर फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट या युनिटच्या व्यतिरिक्त आणखी दोन युनिट प्रेझेंट आहेत, त्याला आपण सप्लिमेंटरी युनिट्स म्हणणार आहेत. काय सांगलो मी? बघा, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट या दोन युनिटच्या व्यतिरिक्त आणखी दोन युनिट प्रेझेंट आहेत, त्या दोन युनिटला काय म्हणायचं? सप्लिमेंटरी युनिट म्हणायचं. मग डेफिनेशन काय येणार आहे? बिसाइड द फंडामेंटल, बिसाइड म्हणजे च्या ऐवजी, बिसाइड द फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स अदर टू युनिट्स आर प्रेझेंट इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणणार आहोत? सप्लिमेंटरी युनिट म्हणणार आहोत. बरोबर आहे? ओके, चला ठीक आहे. तर डेफिनेशन लिहायची मग सप्लिमेंटरी युनिटची. बघा, बिसाइड्स फंडामेंटल युनिट्स, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता beside other two units, okay, that is the supplementary and derived, the two units are present is called as, आपण त्याला supplementary unit म्हणतो. असं देखील लिहू शकता. ओके, पण मी तुम्हाला एकदम सिंपल मध्ये लिहून देणार आहे. beside fundamental and derived units other two units, आणखीन जे दोन युनिट आहेत, अदर टू युनिट्स आर कॉल्ड, त्याला आपण काय म्हणतो? सप्लिमेंटरी युनिट्स म्हणतो. सप्लिमेंटरी युनिट्स आलं लक्षामध्ये? ओके, आता हे सप्लिमेंटरी युनिट विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते आहेत बघूया. चला ठीक आहे. जे पहिलं जे युनिट आहे त्याला आपण म्हणणार आहेत प्लेन अँगल. फर्स्ट युनिट प्लेन अँगल. ओके, चला ठीक आहे. तर प्लेन अँगलला विद्यार्थी मित्रांनो आपण डी थीटा ने इंडिकेट करतो. तर आता प्लेन अँगल काय असतं ते आता आपल्याला बघायचंय. बघा, लक्ष द्या. सपोज या ठिकाणी हा सर्कल आहे, इथे एक अँगल बनायला विद्यार्थी मित्रांनो, हा सेंटर ओ आहे. चला ठीक आहे, सेंटरला व्यवस्थित करतो मी. चला, हा सेंटर ओ आहे, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. याची आर्कची जी लेंथ आहे, आर्कच्या लेंथला आपण जर समजा डीएस म्हणलं, अँगल जो आहे त्याला आपण डी थीटा म्हणलं, आणि याला जर आर म्हणलं. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, येत्या 9वी मध्ये तुम्ही जॉमेट्रीमध्ये म्हणजे भूमितीमध्ये अँगलचा फॉर्म्युला बघितलाय. अँगलचा फॉर्म्युला काय? कोणत्या बी अँगलचा फॉर्म्युला, अँगल बरोबर काय असतं? आर्क अपॉन रेडियस असते. नेहमी लक्षात ठेवा, अँगलचा फॉर्म्युला काय असतो? कोणता बी जर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस असते. आता हा जो पोर्शन आहे याला आपण आर्क म्हणतो, आणि हा जो पोर्शन आहे याला, ही जी लेंथ आहे याला आपण रेडियस म्हणतो. रेडियस म्हणजे माहित आहे, आर्क म्हणजे माहित आहे, येता 10वी पर्यंत शिकलेला आहे. तर अँगल बरोबर आर्क अपॉन रेडियस आहे. तर आता प्लेन अँगलचा काय येणार आहे डेफिनेशन? प्लेन अँगलचा फॉर्म्युला काय येणार आहे? फॉर्म्युला तर सेमच येणार आहे, पण डेफिनेशन काय येणार आहे बघा. याच्यावरून आपण डेफिनेशन बनवणार आहेत प्लेन अँगलची. तर काय आहे डेफिनेशन? प्लेन अँगल म्हणा किंवा अँगल म्हणा, प्लेन अँगल म्हणा किंवा अँगल म्हणा. ओके, तर फॉर्म्युला काय आहे? आर्क अपॉन रेडियस. फॉर्म्युला काय आहे? आर्क अपॉन रेडियस. याच्यावरून डेफिनेशन बनवायचं. तर काय येणार डेफिनेशन बघा. बघा, भागाकार आहे, दोन गोष्टीचा भागाकार आहे, डिवायडेशन आहे. जर भागाकार असेल, डिवायडेशन असेल तर त्याला रेशिओ म्हणायचं. ओके, याला काय म्हणायचं? रेशिओ. मग कुणाचा रेशिओ आहे? द रेशिओ ऑफ आर्क ऑफ लेंथ ऑफ सर्कल, म्हणजे ही जी आर्क आहे त्याची जी लेंथ आहे, ओके, त्या सर्कलची, द रेशिओ ऑफ आर्क ऑफ लेंथ ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज, त्याला आपण प्लेन अँगल म्हणणार आहे.
बघा डेफिनेशन काय येणार आहे, अँगलचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला प्लेन अँगलचा असणार आहे. लक्षामध्ये अँगलचा फॉर्म्युला म्हणा किंवा प्लेन अँगलचा फॉर्म्युला म्हणा, अँगल बरोबर आर्क अपॉन रेडियस याच्यावरून डेफिनेशन बनवायच्या. भागाकार असेल डिवायडेशन असेल तर रेशिओ म्हणायचं डेफिनेशन मध्ये. द रेशिओ ऑफ आर्क ऑफ लेंथ ऑफ सर्कल टू द रेडियस, कुणाची, रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज, त्याला आपण प्लेन अँगल म्हणणार आहेत. बरोबर आहे. तर काय नाही डेफिनेशन लिहू का डेफिनेशन मग, चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा डेफिनेशन काय डेफिनेशन आहे, द रेशिओ ऑफ आर्क ऑफ लेंथ ऑफ सर्कल टू द radius of circle is called त्याला आपण काय म्हणणार आहेत, प्लेन अँगल म्हणणार. बरोबर आहे. आणि प्लेन अँगल आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो, डी थीटा लेटरने इंडिकेट करू शकता किंवा थीटा लेटरने देखील तुम्ही इंडिकेट करू शकता. डी थीटा का घेतलेला आहे, कारण की स्मॉल अँगल असल्यामुळे आपण डी थीटा घेतलेला आहे. थीटा जरी लेटरने इंडिकेट केलं तरी बी चालेल. ओके चला ठीक आहे. तर फॉर्म्युला काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग, हा प्लेन अँगलची डेफिनेशन झाली. आता प्लेन अँगलचा फॉर्म्युला काय येणार आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ प्लेन अँगल. सरळ सरळ या ठिकाणी लिहा, प्लेन अँगल इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला आहे. चला प्लेन अँगलला कोणत्या लेटरने इंडिकेट केला आपण, डी थीटा बरोबर. आर्कला कोणत्या लेटरने इंडिकेट केले, डीएस, आणि रेडियसला कोणत्या लेटरने इंडिकेट केले, आर. ओके अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो डी थीटा बरोबर डीएस अपॉन आर या ठिकाणी फॉर्म्युला आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो जर समजा डी थीटा आपण थीटा लेटरने इंडिकेट केलं, थीटा बरोबर डीएस ला आपण एस लेटरने इंडिकेट केलं, तर थीटा बरोबर एस अपॉन आर हा देखील फॉर्म्युला आहे अँगलचा. हा फॉर्म्युला आपण मॅथमॅटिक्स मध्ये अँगल अँड मेजरमेंट या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ऍज इट इज फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. ओके कोणताही फॉर्म्युला लक्षात ठेवा, अँगल बरोबर आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म लक्षात ठेवा, किंवा डी थीटा बरोबर डीएस अपॉन आर लक्षात ठेवा, किंवा थीटा बरोबर एस अपॉन आर लक्षात ठेवा. बरोबर आहे. तिन्ही बी एकच आहेत, कन्सेप्ट एकच आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजलं. ओके आता विद्यार्थी मित्रांनो बघा प्लेन अँगलचं एसआय युनिट काय आहे. ओके व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ द प्लेन अँगल, एसआय युनिट ऑफ द प्लेन अँगल. विद्यार्थी मित्रांनो अँगलला आपण कशामध्ये मेजर करतो, सर अँगलला आपण डिग्री मध्ये मेजर करतो. म्हणजे 40 डिग्री माहित आहे, 60 डिग्री माहित आहे, 45 डिग्री माहित आहे, 30 डिग्री माहित आहे, 90 डिग्री माहित आहे, 360 डिग्री माहित आहे. म्हणजे आम्हाला माहित आहे की अँगलला आम्ही डिग्री मध्ये मेजर करतो. पण विद्यार्थी मित्रांनो अँगलचं एसआय युनिट डिग्री नाहीये, अँगलचं एसआय युनिट थोडं वेगळं आहे. काय आहे मला एकदा कमेंट मध्ये सांगा बरं. मी तर इथे सांगणारच आहे, जर येत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि कमेंट मध्ये मला सांगायचं व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ द प्लेन अँगल म्हणा किंवा अँगल म्हणा, एकच आहे. बरोबर आहे. ओके चला सांगू मग. ओके तर लिहा मग एसआय युनिट ऑफ प्लेन अँगल, एसआय युनिट ऑफ प्लेन अँगल इज, एसआय युनिट ऑफ प्लेन अँगल इज काय आहे, रॅडियन आहे. लक्षामध्ये कोणत्या बी अँगलचं एसआय युनिट म्हणा किंवा प्लेन अँगलचा एसआय युनिट म्हणा काय आहे, रॅडियन आहे. रॅडियन हे एसआय युनिट आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो बघा टेम्परेचर आपल्याला मेजर करायचंय तर आपण डिग्री सेल्सिअस मध्ये मेजर करतो, पण एसआय युनिट सांगायचं म्हणलं तर काय टेम्परेचरचं एसआय युनिट केल्विन आहे. तशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्लेन अँगलचं जे कॉमन युनिट आहे ते डिग्री आहे, पण एसआय युनिट काय आहे, रॅडियन आहे. बरोबर आहे. तर ऑदर कॉमन युनिट म्हणू शकता किंवा ऑदर युनिट तुम्ही म्हणू शकता. ओके ऑदर युनिट ऑफ डी थीटा म्हणा किंवा अँगल म्हणा इज काय असणार आहे, डिग्री असणार आहे. ऑदर युनिट इज डिग्री, त्याला आपण थीटा डिग्री असं इंडिकेट करू शकतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सप्लिमेंटरी युनिट आपण बघितलेला आहे प्लेन अँगल. सर्वांना समजलं का, येस ऑर नो सांगा. चला सर्वांना समजलंय का, यस समजलंय. ओके आता नेक्स्ट आपण बघणार आहेत सेकंड सप्लिमेंटरी युनिट बघणार आहेत सॉलिड अँगल. चला ठीक आहे, सेकंड सप्लिमेंटरी युनिट आपण बघूया. सेकंड सॉलिड अँगल. सॉलिड अँगलला विद्यार्थी मित्रांनो कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं, डी ओमेगाने इंडिकेट करायचं. हा जो सिंबॉल आहे हा ओमेगा आहे आणि डी ओमेगाच का, कारण की स्मॉल अँगल असल्यामुळे त्याला आपण इथं डी घेतलेला आहे. ओके तर सॉलिड अँगलला कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं, डी ओमेगाने इंडिकेट करायचं. ओके चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करूया आणि याची डेफिनेशन आणि एसआय युनिट बघूया आपण. सॉलिड अँगल कोणाला म्हणायचं, हे बघा हा एक स्पियर आहे. ओके या स्पियरवर विद्यार्थी मित्रांनो एक छोटासा पोर्शन आपण या ठिकाणी कन्सिडर केलाय. या स्पियरवर एक छोटासा पोर्शन आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. बरोबर आहे. ओके त्याच्यानंतर इथं बघा याला आपण जर समजा याच्यासोबत जॉईन केलं
तर हा जो अँगल बनतो याला म्हणायचं सॉलिड अँगल. हा एक 3D अँगल आहे, 3 डायमेन्शनल अँगल आहे. आलं का लक्षामध्ये? ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का ते प्रोजेक्टर असतं बघा, तुम्ही पिक्चरच्या टॉकिंग मध्ये बघितलं असेल की ती पिक्चरची जी स्क्रीन तुम्हाला दिसते ती कशाद्वारे दिसते, असं एक प्रोजेक्टर असतं बघा. हो काय असं झुप 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 अशा टाइप मध्ये या ठिकाणी काय असतं, प्रोजेक्टर असतं. बरोबर आहे. मग तो अँगल कोणता बनणार आहे, जो 3D अँगल आहे तो कोणता बनणार आहे, सॉलिड अँगल. आता बघा हा अँगल कोणता बनणार आहे, कोणता अँगल बनणार आहे, हा प्लेन अँगल. बरोबर आहे. पण मी जर म्हणलं हो का हा अँगल, आता या माझ्या बोटाने जो अँगल बनलेला आहे हा अँगल, आता बघा इथला 1 2 3 4 5 हा अँगल कोणता बनलेला आहे, प्लेन अँगल बनलेला आहे. सॉरी प्लेन अँगल नाही, सॉलिड अँगल. 2 बोटामधला अँगल प्लेन अँगल आणि हा अँगल सॉलिड अँगल. बरोबर आहे. म्हणजे असं सगळा पोर्शन आलेला असतो एकत्र. प्रोजेक्टर मध्ये असतो ना असा पोर्शन, असा झुप होतो, असं टॉर्च मध्ये बघा, टॉर्च मध्ये असं, त्याला सॉलिड अँगल म्हणायचं. चला आणखी डिटेल मध्ये सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. बघा सॉलिड अँगल कुणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो पोर्शन आहे याचा एरिया विद्यार्थी मित्रांनो डी आहे आणि याची रेडियस आहे r². बरोबर आहे. ओके आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सॉलिड अँगलचा फॉर्म्युला बघूया. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय, सॉलिड अँगलला कोणत्या लेटरने इंडिकेट केले, डी ओमेगानं. डी ओमेगा बरोबर फॉर्म्युला आहे dA/r². आता dA काय आहे, एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द स्पियर. ओके हा जो स्पियर आहे त्याचा हा जो छोटासा पोर्शन आहे त्याचा एरिया जो आहे त्याला आपण dA घेतलंय. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द स्पियर, पण त्याचा आपण स्क्वेअर घेतलेला आहे. आणि डी ओमेगा म्हणजे काय, सॉलिड अँगल. बरोबर आहे. आता डेफिनेशन आपल्याला बनवायचं सॉलिड अँगलचे. मी तुम्हाला सांगितलं होतं जर डिवायडेशन असेल तर रेशिओ म्हणायचं, जर डिवायडेशन असेल तर काय म्हणायचं, रेशिओ म्हणायचं. बरोबर आहे. ओके चला ठीक आहे. तर काय येणार आहे मग डेफिनेशन, द रेशिओ ऑफ, कुणाचा रेशिओ, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ द स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. बघा पुन्हा एकदा सांगा, लक्ष करता. डी ओमेगा म्हणजे काय, सॉलिड अँगल. सॉलिड अँगलची डेफिनेशन काय आहे, भागाकार म्हणले की रेशिओ, डिवायडेशन म्हणले की रेशिओ. ओके आंबाबाई लक्ष दिलंय का? ओके हा काय आहे म्हणजे कसं विचारलेलं बरं, नाही तर नंतर समजायचं नाही. ओके आता बघा काय आहे डेफिनेशन, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ द स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर इज कॉल्ड एज द सॉलिड अँगल. आलं लक्षामध्ये डेफिनेशन. चला ठीक आहे. ओके लक्षात आले का सर्वांना डेफिनेशन? चला मग हा काय ना डेफिनेशन, द रेशिओ ऑफ, एक मिनिट आपली व्हाईट पेन कुठे गेली, द रेशिओ ऑफ कोणाचा, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर टू द स्क्वेअर ऑफ हा कुणाची स्क्वेअर आहे, स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर इज कॉल्ड सॉलिड अँगल. त्याला कोणता अँगल म्हणायचं, सॉलिड अँगल म्हणायचं. आणि फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, यस काय येणार आहे फॉर्म्युला. ओके चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा डी ओमेगाला आपण काय म्हणणार आहेत, डी ओमेगा हा सॉलिड अँगल आहे. डी ओमेगा काय आहे, सॉलिड अँगल आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डी ए म्हणजे काय आहे, डी ए म्हणजे काय आहे, एरिया ऑफ पोर्शन ऑफ द स्पियर आहे. ओके डी ए म्हणजे एरिया आहे, पण कुणाचा, एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर. बरोबर आहे. ओके आणि आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ स्पियर. आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ स्पियर. बरोबर आहे. ओके तर आता फॉर्म्युला काय येणार आहे, सॉलिड अँगल इक्वल टू किंवा सरळ सरळ तुम्ही सिंबॉलिक फॉर्म देखील लिहू शकता. सॉलिड अँगल इक्वल टू हा काय फॉर्म्युला आहे सॉलिड अँगलचा, डी ओमेगा इक्वल टू dA/r² लिहू शकता. आता मी नोट्स मध्ये काय लिहिले विद्यार्थी मित्रांनो, नोट्स मध्ये पहिल्यांदा लिहिले बघा, डी ओमेगा बरोबर एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर अपॉन r² लिहिले. मग एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियरला मी dA लिहिलेला आहे, म्हणजे एकूण एकच आहे. बरोबर आहे. डायरेक्ट जरी फॉर्म्युला दिला तरी बी चालेल, किंवा जसं मी नोट्स मध्ये लिहिलेलं आहे, या नोट्स आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप जरूर डाउनलोड करा. ओके चला ठीक आहे. तर डी ओमेगा बरोबर dA/r² आहे. ओके मी नोट्स मध्ये कसं लिहिले, डी ओमेगा बरोबर हा एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर अपॉन r² लिहिले. मग एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर म्हणजे डी आहे, एकूण एकच आहे. ओके तर अशा पद्धतीनं आपण सॉलिड अँगलची डेफिनेशन, डी ओमेगा काय, डी काय, आर काय, त्याचा फॉर्म्युला बघितलाय. आता विद्यार्थी मित्रांनो बघा याचा युनिट बघायचं आपल्याला सॉलिड अँगलचं. ओके तर सॉलिड अँगल सगळ्यात पहिल्यांदा कोणता अँगल आहे, 2D अँगल आहे का 3D अँगल आहे,
3D अँगल आहे, हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. सॉलिड अँगल इज 3 डायमेन्शनल अँगल. 3 डायमेन्शनल अँगल. किती डायमेन्शनल अँगल आहे? 3 डायमेन्शनल. 2D नाहीये, तो एकदम सॉलिड अँगल आहे, त्याच्यामुळे 3 डायमेन्शनल अँगल आहे. 3 डायमेन्शनल त्यालाच आपण 3D म्हणतो. 3D पिक्चर सर्वांना माहित आहे, बरोबर आहे, नाव तर ऐकलं असेल. ओके, तशा टाईपचा या ठिकाणी हा 3 डायमेन्शनल अँगल आहे. ओके, आता SI युनिट काय नाही मित्रांनो, SI युनिट ऑफ सॉलिड अँगल. SI युनिट ऑफ सॉलिड अँगल इज. ओके, सॉलिड अँगलचा SI युनिट काय येणार आहे? ओके, जसं आपण प्लेन अँगलचा SI युनिट बघितलं रॅडियन, तसं सॉलिड अँगलचा SI युनिट काय येणार आहे? स्टेरॅडियन. बघा, स्टेरॅडियन. हो का, हे स्टे आणि पहिलं आपलं रॅडियन प्लेन अँगलचं स्टेरॅडियन, आणि याला आपण स्टेरॅडियनला SR लेटरनं इंडिकेट करतो. ओके, चला ठीक आहे, सर्वांना समजलंय का? येस और नो सांगा. यस. ओके, चल ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जो कन्सेप्ट बघणार आहोत तो आपण मॅथमॅटिक्स मध्ये बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ आहे तिकडे आपण अँगल अँड मेजरमेंट हा चॅप्टर घेत आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, डेली आपल्या या युट्यूब चॅनलवर 11वी सायन्स आम्ही सिलेबस टाकत आहे. ओके, दररोजचं सकाळी 8 वाजता लेक्चर येणार आहे. एक तर फिजिक्स येईल, नाहीतर मॅथ्स येईल. ओके, दोघांपैकी एक लेक्चर फिक्स आहे. नक्कीच बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करत राहा. ओके, व्हिडिओला लाईक करत राहा, कॉमेंट्स करत राहा. मी कसं शिकवतोय, काही नाही, काही चेंजेस करायचे ते सांगत राहा. त्याच्यानंतर आणि फ्रेंड सर्कलमध्ये यार व्हिडिओ शेअरिंग झालं पाहिजे आणि थम्सअप झालं पाहिजे. थम्सअप म्हणजे लाईक झालं पाहिजे. आलं लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट बघूया की प्लेन अँगलची आपण युनिट बघितलं, रेडियन आहे आणि डिग्री आहे. एसआई यूनिट की जर गोष्ट केली, अगर भैया हमने एसआई यूनिट की अगर बात की तो प्लेन एंगल का एसआई यूनिट क्या है? रेडियन है, और अदर यूनिट क्या है? डिग्री है. तो हमें पता होना चाहिए कि रेडियन का कन्वर्जन डिग्री में कैसे करें और डिग्री का कन्वर्जन रेडियन में कैसे करें. बरोबर है? ये तो बात हमें पता होनी चाहिए क्या नहीं होनी चाहिए श्रुति भाई? पता होनी चाहिए. ओके, तो कैसे करेंगे? तो उसके लिए हमें क्या करना पड़ेगा? तो कुछ ना कुछ सीखना तो पड़ेगा, फॉर्मूला तो सीखना पड़ेगा. चलो टाइटल लिखो, कन्वर्जन ऑफ डिग्री टू रेडियन. ओके, कन्वर्जन ऑफ डिग्री टू रेडियन. कन्वर्जन ऑफ डिग्री टू रेडियन. आता आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचंय? रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं. कुणाचं? डिग्रीचं. तर बघा, थीटा रेडियन म्हणजे रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं, म्हणजे थीटा रेडियन बरोबर थीटा डिग्री इनटू रेडियन मध्ये कन्वर्जन करायचंय, तर पाय अपॉन 180 हा फॉर्म्युला आहे. मॅथ मध्येच हा फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलंय, इथं एक्स सी घेतलंय विच इज इक्वल टू एक्स डिग्री इनटू पाय बाय 180 केलंय. हे बघा, थीटा घ्या किंवा एक्स घ्या, फॉर्म्युला तर एकच आहे. किंवा वाय घेऊ शकता, वाय सी बरोबर वाय डिग्री इनटू पाय बाय 180. बरोबर, काही बी घ्या रे, फक्त फॉर्म्युला तर फॉर्म्युलाच असणार आहे. अलग लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे. तर फिजिक्स मध्ये हे दिलेलं आहे. तुम्ही इथं थीटा जर तुम्हाला घेऊ वाटलं नाही तर एक्स घेऊ शकता, थीटा घेऊ वाटलं नाही तर एक्स घेऊ शकता. बरोबर आहे, पण मी आता नोट्स मध्ये थीटा घेतलंय त्याच्यामुळे या ठिकाणी मी थीटाच घेणार आहे. बरोबर आहे? ओके, तर कन्वर्जन कशामध्ये करायचंय? रेडियन मध्ये. ओके, हे रेडियन वर असलं सी की रेडियन म्हणायचं, वर 0 असलं की डिग्री म्हणायचं. बरोबर आहे? ओके, तर बघा, जर समजा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे? कितीनं मल्टिप्लाय करायचं? पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आता याचं एक्झाम्पल घेऊया. पहिले एक्झाम्पल नोट्स मध्ये जे घेतले, तुम्ही काही बी घेऊ शकता. नोट्स मध्ये जे एक्झाम्पल घेतले मी तेच घेत आहे, म्हणजे ताकि तुम आपको कन्फ्युजन ना हो, आप कन्फ्यूज ना हो. नाही तर मी इकडे एक्झाम्पल वेगळे घेईल, चलता एखाद्या वेळेस समजा 45 घेईल, 90 घेईल, 60 घेईल, काही बी घेऊ शकतो. बरोबर आहे? आणि जर नोट्स मध्ये 135 असेल, 45 असेल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. बरोबर आहे? त्याच्यामुळे नोट्स मध्ये तेच मी घेत आहे. ओके, हा, तर 45 डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय? रेडियन मध्ये. तर कसं करणार मग? जो अँगल दिलाय त्याला ऍज इट इज लिहा, इनटू कितीनं मल्टिप्लाय करायचंय? पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे? ओके, चला कितीनं भाग जाईल सांगा बरं. हा, कितीनं भाग जाईल? 3 भाग जाईल का? चला 3 भाग घाला, 3 × 18, तर या ठिकाणी 60 आले. हा, 3 × 1 3, 3 × 5 15, 15 भाग जाईल, 15 × 1 15, 15 × 4 60. वर काय उरलं बघा? वर पाय उरलं आणि खाली काय उरलं? 4 उरलं. म्हणजे काय? 45 डिग्री बरोबर हा पाय बाय 4 रेडियन. अलग लक्षामध्ये? अशा पद्धतीने 45 डिग्री बरोबर पाय बाय 4 रेडियन. बरोबर आहे? काय केलं? फक्त पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो 135 डिग्री. याचं कन्वर्जन आता आपल्याला रेडियन मध्ये करायचं. तर कसं रेडियन मध्ये कन्वर्जन करणार? कितीने मल्टिप्लाय करायचं लक्षात ठेवा. तुम्हाला 12वी फिजिक्स पर्यंत म्हणजे 12वी पर्यंत कामाला येणार आहे फिजिक्स मध्ये. ओके 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 रा, चला ओके रा. हा,
135 डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये करायचं, कितीने मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 180 न. चला ठीक आहे, कितीने भाग जाईल सांगा, 3 न घालू, 3 न, हा 3 सांग 18, 0 ला 0, 3 चौक 12, 3 5 15. आता किती जाईल, 15 जाईल का, 15 3 45, 15 चौक 60, वर काय उरलं सांगा, 3 पाय उरलं, खाली काय उरलं, 4 उरलं, आणखीन भाग जाईल का, जाणार नाही. ओके, म्हणजे काय येणार आहे बघा, 135 डिग्री बरोबर 3 पाय बाय 4 रॅडियन. आलं लक्षामध्ये. ओके, अशा टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये कधी बी करू शकतो. फक्त कितीने मल्टिप्लाय करायचंय, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. एवढं लक्षात ठेवा, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. पाय बाय जो बी अँगल दिला त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा, काटाकाटी करा, खॅचा खॅचा. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर येऊन जाईल. चला ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आपल्याला, कन्वर्जन ऑफ रॅडियन टू डिग्री. ओके, चला स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला, नाही घेतलं तरी बी काही हरकत नाही. का हरकत नाही, कारण की नोट्स आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर अवेलेबल आहेत. कन्वर्जन ऑफ रॅडियन टू डिग्री, कन्वर्जन ऑफ रॅडियन टू डिग्री. आता कशामध्ये कन्वर्जन करायचंय, रॅडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचंय. ओके, कशाचं कन्वर्जन करायचंय, रॅडियनचं. ओके, थीटा सी कशामध्ये कन्वर्जन करायचंय, डिग्री मध्ये. म्हणजे हे रॅडियन आहे, मग याला किती मल्टिप्लाय करावं लागेल, डिग्री मध्ये करायचं असेल तर 180 अपॉन पाय न. तिकडे पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतं, इथं 180 अपॉन पाय न. हा, कशामध्ये कन्वर्जन करायचंय, डिग्री मध्ये, म्हणजे थीटा डिग्री येणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला किसकट वाटत असेल, फक्त एवढं लक्षात ठेवा की जर रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं तर 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं, फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, चला ठीक आहे. आता एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाय रॅडियन दिले. चला ठीक आहे, बघू पाय रॅडियनचं कन्वर्जन कितीने मल्टिप्लाय करायचं सांगा. हा, कितीने मल्टिप्लाय करायचंय, 180 अपॉन पाय न. पाय पाय गेट कॅन्सल, काय उरलं 180. म्हणजे सरळ सरळ बघा, पाय रॅडियन बरोबर 180 डिग्री. विषय संपला. आलं लक्षामध्ये, सुरू झाला का संपला. ओके, चला ठीक आहे. हा, आता नेक्स्ट बघा, पाय आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे पाय बाय 6. अरे मित्रांनो, हो काय, पाय बाय 6 आणि वर सी म्हणलं की रॅडियन म्हणायचं. ओके, कशामध्ये कन्वर्जन करायचंय, डिग्री मध्ये. मग करा ना. हा, पाय बाय 6 कितीने मल्टिप्लाय करायचंय, 180 अपॉन पाय. हो काय, पाय कॅन्सल झालं पाहिजे बघा, 6 न भाग कर जाईल का, जाईल. साइन 3 18, 0 ला 0, म्हणजे किती उरलं, किती उरलं सांगा, 30. ओके, 30 डिग्री. म्हणजे काय आलं उत्तर बघा, पाय बाय 6 रॅडियन इक्वल टू 30 डिग्री. बरोबर आहे. सिंपल आहे का अवघड आहे सांगा बरं, सिंपल आहे का सोपं आहे सांगा बरं, सिंपल आहे का सोपं आहे, दोन्ही पण आहे. वा वा, गुड गुड, हुशार आहेत. चला ऑनलाईन मध्ये सांगा, सिंपल आहे का सोपं आहे. ओके, आता 7 पाय बाय 2 तुम्ही एक्झाम्पल काही बी घेऊ शकता. तुम्ही एक्झाम्पल पाय बाय 4 घेऊ शकता, पाय बाय 2 घेऊ शकता, 3 पाय बाय 2 घेऊ शकता. मी हेच एक्झाम्पल का दिलोय, कारण नोट्स मध्ये घेतले तर बरोबर आहे, नंतर तुमचं कन्फ्युजन होऊ नये. चला, कशामध्ये करायचंय, डिग्री मध्ये. ओके, चला मग कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 7 पाय बाय 2. ओके, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 180 अपॉन पाय, 180 अपॉन पाय. मिस्टेक 180 अपॉन पाय, पाय पाय कॅन्सल झाला पाहिजे. ओके, पाय पाय गेट कॅन्सल. चला 2 भाग करा, 92 18, 0 ला 0, वर 7 आहे, इकडे 9 आहे, 7 नम किती 63. ओके, हा 0 ला 0 होत आहे कभी कभी. ओके, चला बघा 7 पाय बाय 2. अरे काय चुकलं का, बरोबर आहे ना. ओके, 7 नम 63. हा, ओके, तर किती आलं मग 630 डिग्री. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बरोबर आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो मॅथ मध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला होता. तो कन्सेप्ट काय आहे बघा, 1 डिग्री किंवा 1 रॅडियन म्हणजे किती डिग्री. 1 रॅडियन म्हणजे 57.2 डिग्री. एवढं लक्षात ठेवा. 1 रॅडियन म्हणजे किती डिग्री, 57 डिग्री. पॉइंटला मारा गोळी, पॉइंट लक्षात नाही ठेवलं तरी जमेल. ओके, 1 रॅडियन म्हणजे 57 डिग्री किंवा 57.297 देखील घेऊ शकता. एक्झॅक्ट जर सांगायचं म्हणलं तर 297 डिग्री आहे. 1 रॅडियन बरोबर 57.297 डिग्री. किंवा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मॅथ मध्ये शिकवलं होतं
1 रॅडियन बरोबर 57 डिग्री 17 मिनिट 42 सेकंद, बरोबर आहे. हे मॅथ मध्ये शिकवलं होतं. मग या ठिकाणी बघा 17 मिनिट 42 सेकंद याचं कन्वर्जन आपण पॉईंट मध्ये केलं तर 297 येते. त्याच्यामुळे या ठिकाणी यालाच आपण 57.297 घेऊ शकतो. ओके. आणि ढोबळ मानाने तुम्ही असं लक्षात ठेवा 1 रॅडियन बरोबर 57 डिग्री. एवढं जरी लक्षात ठेवलं, हे पॉइंटला मारा गोळी, याला मारा गोळी, याला मारा गोळी, तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं की 1 रॅडियन म्हणजे यार 57 डिग्री आहे, बरोबर आहे. म्हणजे 57 डिग्रीचा एक रॅडियन होतो, बरोबर आहे. ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक टेबल लक्षात ठेवायचा आहे. तो टेबल मी नोट्स मध्ये दिला नाही पण मॅथ मध्ये सांगितलंय मी. ओके तुम्हाला हे माहित पाहिजे कॉमन मध्ये 0 डिग्री म्हणजे 0 रॅडियन. ओके 30 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 45 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 60 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 90 डिग्री म्हणजे किती रॅडियन, हा त्याच्यानंतर 180 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 360 डिग्री म्हणजे किती रॅडियन, हे तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे. मॅथ मध्ये शिकवलं, फिजिक्स मध्ये नाही, पण लक्षात ठेवा. डबल एकदा सांगालो. 0 डिग्री म्हणजे 0 रॅडियन, 30 डिग्री म्हणजे π/6 रॅडियन, 45 डिग्री म्हणजे π/4 रॅडियन, 60 डिग्री म्हणजे π/3 रॅडियन, 90 म्हणजे π/2, 180 म्हणजे पाय आणि 360 म्हणजे 2 पाय, बरोबर आहे. हे तुम्हाला पाठ करायचंय 12वी पर्यंत. मॅथ मध्ये तर कामाला येणारच आहे, पण 12वी पर्यंत फिजिक्स मध्ये देखील तुम्हाला हे कामाला येणार आहे. अलग लक्षामध्ये. ओके हे मॅथ मधलं आहे ऍक्च्युअल मध्ये, पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नोट्स मध्ये तसं मी दिलं नाही, तुम्ही एक्स्ट्रा पार्ट आहे लिहून घेऊ शकता, पण खूप कामाला येणार आहे. दिस इज द IMP. अलग लक्षामध्ये. ओके 12वी पर्यंत तुम्हाला फिजिक्स मध्ये कामाला येणार आहे. चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना समजलंय का? येस ऑर नो सांगा. ओके त्याच्यानंतर आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतात, सर्वांना माहित आहे. आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असतात, सर्वांना माहित आहे. 1 डिग्री बरोबर 60 मिनिट अँड 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद. ही बी पार्ट लक्षात ठेवा, बरोबर आहे. मॅथचा पार्ट आहे पण फिजिक्स मध्ये कामाला येणार आहे, बरोबर आहे. चला ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअरिंग करत जा. ओके आणि थम्स अप करत जा. ओके चला ठीक आहे. हा तर डेली 8 वाजता सकाळी 8 वाजता मॉर्निंगला म्हणजे सकाळी आपल्या युट्यूब चॅनलवर परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो एक तर फिजिक्सचं लेक्चर येईल, नाहीतर मॅथचं लेक्चर येईल 11वी सायन्सचं, बरोबर आहे. ओके ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत. ओके जर समजा तुम्ही पालमच्या आसपास जर असाल 25 किलोमीटरच्या रेंजमध्ये तर तुम्ही परिवर्तन लर्निंग सेंटर किंवा परिवर्तन क्लासला पालमला येऊन भेट देऊ शकता. ओके चला ठीक आहे. जय हिंद, जय परिवर्तन.